नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. सोमवारी दिनांक 28 जुलै रोजी पहाटे सुमारे 5:30 वाजता आळंदीतील दत्त मंदिर रस्त्यावरील हरिपाठ उद्यानासमोरील अनिल कुराडे यांच्या गल्लीत लहू विठ्ठल कोकाटे यांच्या घरात एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. घरातील या एलपीजी गॅस सिलेंडरच्या स्फोटात एक जण जखमी झाला. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असल्याचं प्रशासनानं सांगितलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातून 2 एलपीजी सिलेंडर तत्काळ बाहेर काढल्यानं तेथील संभाव्य मोठा स्फोट टळला आहे. घरात आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. किचनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. मात्र अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. सोमवारी 28 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे जाणारा एक मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. उषा दीपक खोत, वय वर्ष 28, राहणार काळूस, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दीपक दगडू खोत, वय वर्ष 29, हे आपल्या पत्नीसोबत शेलपिंपळगाव या ठिकाणी पत्नीचे पोट दुखत असल्यानं काळूस येथून शेलपिंपळगाव येथे रुग्णालयात जात असताना मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्यानं सदरचा हा अपघात झाला आहे. मरकळ गावाच्या हद्दीत मरकळ ते आळंदी जाणाऱ्या रोडवर ट्रेलरच्या धडकेने एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि 12 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. ही घटना रविवारी 27 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. शिवम निलेश काबरा, वय वर्ष 17, राहणार मरकळ, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आराध्य निलेश काबरा, वय वर्ष 12, हा मुलगा जखमी झाला आहे. या प्रकरणी युवराज बाबासाहेब नाकाडे, वय वर्ष 25, राहणार अंबड, जालना याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण तळेगाव ते शिक्रापूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर काही भागात एमडी इन्फ्रा या ठेकेदाराने मुरुम म्हणून माती आणून टाकली. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने घसरून अपघात होत असल्याची बाब समोर आली. त्यानंतर चाकण अग्निशमन विभागाचे वाहन बोलावून रस्त्यावर मुरुम म्हणून टाकलेली ही माती अक्षरशः धुवून काढण्यात आली. भामा आसखेड धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असून भामा आसखेड धरण जलाशय रात्री 9 वाजता 80% क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता आणि धरणात येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार भामा आसखेड धरणातून कधीही धरणाच्या सांडव्यावरून भामा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. तरी भामा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन भामा आसखेड धरण पूरनियंत्रण कक्ष यांच्याकडून करण्यात आले आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण किंचित कमी झाल्यामुळे तसेच धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सांडवावरून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या 9520 क्युसेक्स विसर्ग कमी करून सकाळी 10:30 वाजता 5150 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच अतिवाहीद्वारे 400 क्युसेक्स असं एकूण 5550 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू असल्याचे धरण प्रशासनाने कळवले आहे. वाहतूक कोंडीत अडकलेले असताना वाहन पुढे मागे घेण्याच्या कारणावरून चाकण तळेगाव रस्त्यावर 2 अवजड वाहन चालकांमध्ये जोरदार फ्रीस्टाईल हाणामारी झाली. सदरची घटना सोमवारी सायंकाळी राणूबाई मळा या भागात घडली असल्याचं येथील सामाजिक कार्यकर्ते कुशल जाधव आणि स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. चायनीज नागरिकाच्या संपर्कात राहून सायबर फसवणुकीसाठी आपले बँक खाते पुरवणाऱ्या चित्रपट निर्मात्याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात 86 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून आणखी अनेक तक्रारींचा तपास सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव शिवम बाळकृष्ण संवत्सरकार, राहणार एरवंडणे, पुणे असे असून तो स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचे सांगतो. परंतु तपासादरम्यान त्याने चायनीज नागरिक बांबिणी, पूर्ण नाव माहिती नाही, याच्याशी संपर्कात राहून बँक खात्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. आळंदीजवळ चरोली खुर्द, तालुका खेड येथे पहिल्या श्रावणी सोमवारी अभिषेक करायला गेलेले तरुण प्रणित शिवाजी पगडे आणि सौरभ पगडे यांना एक व्यक्ती इंद्रायणीला आलेल्या पुराच्या पाण्यात दिसली. तात्काळ प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली. मदत पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. दोरीच्या साह्यानं सदरच्या व्यक्तीस काढताना दोरी तुटली आणि व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित तरुणांनी या संपूर्ण घटनेबाबत नेमकं काय सांगितलंय जाणून घेऊया. प्रणित शिवाजी पगडे, वकील आहात तुम्ही, ॲडव्होकेट आहात ना? हो, आणि दुसऱ्यांचं सौरभ संजय पगडे. आता आपल्या कॉलवरती सौरभ पण आहेत ना? हो, मी पण आहे, बोला. बरं, काय घटना आहे बरं नेमकी, मला सांगा एकदा. तुम्ही सांग, मी चुकलं का सांगतो मध्ये. मग
सर काय झालं, आम्ही अभेश्वर महाराजांच्या मंदिरात अभिषेकसाठी गेलतो दोघं. कुठल्या ठिकाणी? अभिषेक झाल्यानंतर चरवली खुर्द मध्ये अभेश्वर महाराजांचं मंदिर आहे शंकराचं. तर अभिषेक झाल्यानंतर आम्ही तिथे व्हिडिओ काढायला गेलो कडाला, आणि सौरभला वरतूनच मृत्यू सारखं काहीतरी दिसलं, म्हणजे डेड बॉडी. तर तो बोलला की ती डेड बॉडी आहे. आम्ही भरपूर वेळ तिथं होतो आणि नक्की डेड बॉडी आहे का हे कळणं खूप कठीण होतं, कारण का ते प्लास्टिकच्या पुतळ्यासारखं दिसत होतं. म्हणजे ती बॉडी कदाचित 3 ते 4 दिवसापासून सडलेली असणार आहे आणि ती फुगलेली ती बॉडी भरपूर. तर आम्ही पोलिसांची मदत घेतली. तर पोलिसांची मदत घेतल्यानंतर फायर ब्रिगेडला फोन लावला. तर फायर ब्रिगेड PCMC हद्दीतल्या आणि वाघोली हद्दीतल्या फायर ब्रिगेडला PMRD हद्दीत असून आपलं तरवडी खुर्द. तर फायर ब्रिगेडला यायला वेळ लागल्यामुळे PCMC वाल्यांनी रेस्क्यू ऑपरेशन आपल्या मदतीने चालू केलं. तर रेस्क्यू ऑपरेशन करत असताना प्रभाव भरपूर असल्यामुळे तिथं जवानांना जाणं म्हणजे कठीण होतं खूप. तर 2 जणांना दोरी बांधण्यात आली आणि 2 जण पुढे गेले आणि रेस्क्यू साठी त्या बॉडीला त्यांनी दोरी बांधली. तर जशी दोरी बांधली तशी मनुष्यबळ कमी होतं, तिथं मदत कमी होती. तर ओढायला बॉडी खूप म्हणजे पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे भरपूर प्रेशर घेत होती. तर सगळ्या लोकांनी तिथं भाविक भक्तांनी ओढण्याचा प्रयत्न केला बॉडीला, पण ओढत असताना ती दोरी बहुतेक एका लोखंडी रॉडला किंवा कशात तरी अडकली असो आणि ती दोरी तुटली. आणि जशी दोरी तुटली तशी डेड बॉडी वाहून पुढून निघून गेली आणि ती डेड बॉडी बहुतेक इंद्रायणी नदीमध्ये खालच्या साईडला गेली आहे. अजून तरी काही डेड बॉडी कोणाला सापडली नाही. अच्छा, ही किती वाजताची घटना आहे सगळी? सर 1 ते 1.5 वाजताची घटना आहे. अच्छा, दुपारी 1 ते 1.5 वाजताची घटना आहे. हो. चाकण नगर परिषद हद्दीत बाजारपेठ गणपती मंदिराशेजारील पडलेल्या 200 वर्ष जुन्या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पुनर्रोपण करणार असल्याचं मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी सांगितलं. त्यासाठी झाडाच्या खोडाची क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून सुरक्षित वाहतूक करण्याचे काम सोमवारी सुरू होते. लग्नाचे आमिष दाखवून पळवून आळंदीमध्ये आणून एका मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी धुळे येथे पाठलाग करून जेरबंद केले. या प्रकरणी पीडितेने अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, जनाबाई प्रल्हाद आंधळे व अनोळखी वाहन चालकाविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात 7 जुलै 2025 रोजी गुन्हा दाखल केला होता. शेवगाव पोलिसांचे पथक तेव्हापासून आरोपींच्या मागावर होते. धुळे येथे रविवारी 27 जुलै रोजी पहाटे धुळे पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, जनाबाई आंधळे राहणार सोने सांगवी, तालुका शेवगाव व अनोळखी वाहन चालक यांनी पीडित मुलीस 2 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास लग्नाचे आमिष दाखवून मोटारीत घालून बळजबरीने बसून पळून नेले. आरडाओरडा केल्यावर अंगावर ऍसिड टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर मुलीला आरोपींनी आळंदी येथे खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत आणले. आळंदीतील कीर्तनकार सुनीता आंधळे राहणार आळंदी हिने मुलीस एका खोलीमध्ये डांबून ठेवले. तेथे अण्णासाहेब आंधळे याने बळजबरीने मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीने याबाबत आळंदी पोलिसांना कळवले होते, मात्र काही अज्ञात कारणांनी या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. त्यानंतर पीडितेने शेवगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. फरार आरोपींचा शोध शेगाव पोलीस घेत होते. आरोपी अण्णासाहेब आंधळे हा धुळे येथून ट्रकमध्ये बसून मध्य प्रदेशकडे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर धुळे पोलिसांच्या मदतीने आरोपीस रविवारी पहाटे ताब्यात घेतले. दरम्यान अत्याचाराची संपूर्ण घटना आळंदीमध्ये घडलेली असताना नेमक्या कोणत्या कारणांनी हे प्रकरण आळंदीमध्ये दडपले गेले व शेगाव पोलिसात गेल्यानंतर उघडकीस आले, या प्रश्नात अनेक उत्तरे दडली आहेत. चाकणमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे सकाळपासून पुणे नाशिक महामार्गावर अशा लांब लचक वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र सोमवारी 28 जुलै रोजी पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. चाकण औद्योगिक क्षेत्राच्या समस्यामुक्तीसाठी शासन ऑन ऍक्शन मोड. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयीसुविधा सक्षम करण्यासाठी राज्य शासन ऑन ऍक्शन मोडवर आले आहे. बुधवारी दिनांक 30 जुलै मुंबईचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक नियोजित केली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयीसुविधांबाबत निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खेड, भोसरी, मावळ भागातील लोकप्रतिनिधी आक्रमक आहेत.
शासनाकडे सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित सर्व विभागांची बैठक नियोजित केली आहे. या बैठकीत निश्चितपणे धोरणात्मक निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. गत पावसाळी अधिवेशनामध्ये खेड तालुक्यासह या भागातील महामार्गावरील विधानसभा मतदारसंघातील विधानसभा सदस्यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे चाकण आणि औद्योगिक क्षेत्राच्या प्रश्नांना वाचा फुटली आहे. या बैठकीला अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता MSIDC मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे, मुख्य अभियंता MIDC पुणे, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे, पोलीस उपायुक्त वाहतूक पिंपरी चिंचवड, मुख्य अधिकारी चाकण, तळेगाव नगरपालिका असे प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खेड तालुक्यात पुनर्वसन जमीन व्यवहारात लँड माफिया आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असून नियम डावलून दस्त नोंदणी केली जात असल्याचा आरोप माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केलाय. बहुळ येथील 535-2 या पुनर्वसन 80 आर क्षेत्राचे खरेदी खत खेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवारी दिनांक 25 जुलै रोजी घाईघाईने झाले. कार्यालयीन वेळ संपताना आणि तहसीलदार यांच्या पूर्व परवानगीशिवाय ऑफलाईन दस्त करण्यात आला. याची माहिती मिळाल्यावर माजी आमदार दिलीप मोहिते सोमवारी सकाळी कार्यकर्त्यांसह कार्यालयात आले. त्यांनी दुय्यम निबंधक अधिकारी खेड क्रमांक 3 सुनील परदेशी यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान नियमानुसारच काम केल्याचे दुय्यम निबंधक परदेशी यांनी यावेळी स्पष्ट केले. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी जवळपास 2.25 लाख भाविकांनी दर्शन घेतले. हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्याच्या वातावरणात भक्तांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग आहे. श्रावण महिन्यात लाखो भाविक या पवित्र स्थळी दर्शनासाठी येतात. श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू झाल्याने खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर तालुक्यात गावोगावी शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी होत आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी राजगुरुनगर येथील पौराणिक ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर मंदिरात, चाकणमधील चक्रेश्वर मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगेत गर्दी केली होती. चाकण येथील पौराणिक चक्रेश्वर मंदिर, भामा आसखेड धरण परिसरातील वाकीतर्फे वाड्यातील चक्रेश्वर मंदिर, चासकमान धरण परिसरातील गुंडाळवाडी येथील अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या डोंगरावरील शंभू महादेव मंदिर, चास येथील थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधलेल्या ऐतिहासिक सोमेश्वर मंदिर, राजगुरुनगर शहरातील भीमा नदी काठावरील उमा महेश्वर, रामेश्वर, केदारेश्वर आणि ब्रह्मेश्वर मंदिर, काळूस येथील कालेश्वर मंदिर, दोंदे येथील दक्षिणेश्वर मंदिर आदी सर्वच मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण श्रावणात या भागातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. दरम्यान पहिल्या श्रावणी सोमवारमुळे भीमाशंकर रस्त्यावर रात्री 11 पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रात्री 2.5 तास वाहने एकाच जागी उभी राहिल्याचे खेड तालुक्यातील चाकणमधील भाविक योगेश वाडेकर यांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून कळवले आहे. चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात महाआरती संपन्न झाली. चक्रेश्वर देवस्थान येथे महाआरतीसाठी चाकणमधील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली असल्याचं पत्रकार प्रफुल्ल टंगसाळे यांनी कळवलंय. खेड तालुक्यातील कोरेगाव बुद्रुक हद्दीत भामा नदीवरील पुलाला ठिकठिकाणी खड्डे पडलेत. यावरून प्रवास करणं अत्यंत धोकादायक झालं असल्याचं स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलाय. चाकण MIDC भागातील खराबवाडी हद्दीतील वाघजाईनगर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याने येणं जाणं शक्य होईल अशी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्याची मागणी पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवली आहे. चाकण शहरामध्ये पहिली मानाची कानबाई माता महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सोमवारी 28 जुलै रोजी कानबाई माता विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. चाकणकर नागरिकांनी या मिरवणुकीचं स्वागत केलं. नाशिक येथे महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशन यांच्या वतीनं 3 दिवसीय
तायक्वांदो आणि पुमसे खेळाच्या स्पर्धा संपन्न झाल्या। यामध्ये पुणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या सहभागी झालेल्या 60 खेळाडूंपैकी 29 खेळाडूंनी विविध पदके मिळवली असल्याची माहिती जिल्हा सचिव तुषार आवटे यांनी दिली आहे। या स्पर्धेत राज्यातील 34 संघाच्या 750 खेळाडूंनी सहभाग घेतला। तायक्वांदो आणि पुमसे हे खेळ कोरिया देशात खेळले जातात। हे खेळ आता ऑलिम्पिक स्पर्धेत देखील आलेत। पुणे जिल्ह्यातील 60 खेळाडूंनी यात सहभागी होऊन नेत्रदीपक कामगिरी करून 16 सुवर्ण पदके, 5 रौप्य पदके आणि 8 कांस्य पदके अशा एकूण 29 पदकांना गवसणी घालून स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा चषक मिळवलाय। चाकणमधील एका वाहनाच्या शोरूममध्ये काही परप्रांतीयांनी वाहन दुरुस्तीसाठी गेलेल्या स्थानिक तरुणांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। याबाबत पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस यांनी तमाम कार्यकर्त्यांच्या समवेत चाकण पोलिसांना निवेदन दिले। त्यानंतर पुणे लाईव्ह सोबत बोलताना या संपूर्ण घटनेचा निषेध करत अत्यंत गंभीर आरोप करताना त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊया। संघटनेच्या वतीने आमच्या संघटनेचा एक कार्यकर्ता, समाजातला एक युवक याने कृष्णा TVS शोरूम एकतानगर चाकण या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यामुळे गाडी रिपेअरिंग करता दिली होती आणि गेल्या अनेक महिन्यापासून त्यांनी तिथं चक्रा मारून देखील त्या शोरूमवाल्यांनी कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा केला नाही। परंतु ह्याच मुलाने, म्हणजे याचं नाव आहे अभिजित संजय गायकवाड, या मुलाचं नाव आहे। या मुलाने त्यांना सांगितलं की बाबा आम्ही एवढे दिवस झालं गाडी इथं शोरूमला टाकली, परंतु काय झालेलं नाही, तर त्यांनी काही लक्षच दिलं नाही। त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर ह्या मुलाने पाठपुरावा केला इन्शुरन्स कंपनीकडं। इन्शुरन्स कंपनीने याच्या गाडीचा जो काही नुकसान भरपाईचा दावा जो होता तो कबूल केला, मान्य केला आणि त्याला संमती दिली। मग त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर परत त्या गाडीचं काम झालं म्हणून याला बोलून घेतलं। मग काम झालं म्हणून बोलून घेतल्यानंतर काय आलं की या मुलाने विचारलं की बाबा तुम्ही जुने पार्ट माझ्या गाडीला का टाकले। तर शोरूमच्या लोकांनी यांना असं सांगण्यात आलं की बाबा ह्या जे कंपनीचे जे काही पार्ट येतात ते आता अशीच येतात। तर हा म्हणला मी नवीन इन्शुरन्स, म्हणजे इन्शुरन्स कंपनी मला नवीन पार्ट टाकण्यासाठी माझा क्लेम सँक्शन केला, मग तुम्ही जुने पार्ट का टाकून देता। या कारणावरून त्यांच्यामध्ये वादविवाद झाला। याने फक्त हातातला मोबाईल काढला, मोबाईलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं याच्या डीपीला पोस्टर होतं। तिथल्या एका माणसाने बघितलं की बाबा तू याला विचार तू कोण आहे, हा म्हणला मी जय भीमाला आहे। माज आलाय का, गाड्या घेतल्या तर घेतल्या, आम्ही जसं काम करतो ते तशाच पद्धतीने। त्याच्यानंतर त्यांनी त्या गाडीचे फोटो काढले। फोटो काढल्यानंतर त्याने आहे म्हणून शोधायला सुरुवात केली। हा बोला याने नकार देण्याची त्याला हे केली किंवा ती शिवाय वगैरे काही देऊ नको। त्या शोरूममधल्या 4-5 गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, जे लोक ह्या औद्योगिक नगरीमध्ये उद्योग व्यवसाय करायला आले, त्यांनी इथं उद्योगधंदे टाकले, त्यांचे उद्योगधंदे जोरात चालले। तो एक तर परप्रांतीय माणूस आहे, तो कलकत्त्याचा माणूस आहे, बंगाली माणूस आहे तो तिथं। आम्हाला जाती धर्मावरती कोणतं बोलायचं नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशामध्ये राहणाऱ्या तमाम जाती धर्मातील, कुठल्याही प्रांतातील, कुठल्याही राज्यातील लोकांना राहण्याची मुभा दिलेली आहे। परंतु मला असं म्हणायचं आहे की त्या 4-5 लोकांनी मिळून या मुलाला प्रचंड बेदम मारहाण केली, याच्या डोक्याला लागलं। त्याच्यानंतर हा मुलगा इथं पळत पोलीस स्टेशनला आला। पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथल्या PSI संगीता कदम मॅडम ज्या आहेत, ह्या तक्रार दाखल करायला आमचा कार्यकर्ता इकडे आला असल्यामुळे ते म्हणले तू काय हरिश्चंद्राची आवला वगैरे शिवाय द्यायला लागल्या। तर इथं गोरगरीब जनता, हे जे पोलीस स्टेशन जे उभं केलं आहे सरकारने, हे गोरगरिबांना न्याय देण्यासाठी उभं केले। यांची जी सरंजामशाहीची जी पद्धत जी आहे, मॅडमचं जे आर्यावीचं जे बोलणं जे आहे, आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने अशी मागणी करतो की संगीता कदम ज्या मॅडम आहेत त्यांना सस्पेन्स वगैरे करू नये, त्यांना बडतर्फीची मागणी आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत। आणि आम्ही माननीय पोलीस संचालक किंवा अनेक जे काही वरिष्ठ पोलीस संचालकांचे जे लोक आहेत त्यांना हे निवेदन देणार आहेत। त्या संगीता कदम मॅडम ज्या आहेत त्यांनी ही जी अर्वाच्य भाषा म्हणजे शिवीगाळ जी केली आहे, ही अर्वाच्य भाषे शिवीगाळ करण्यासाठी त्यांना भारत सरकार पगार देत नाही आहे। त्यांनी या गोष्टीचं कधी त्यांना भान नसावं। तर संगीता मॅडमला आम्ही, आमचं म्हणणं भीमशक्ती संघटनेवरती एकच राहणार आहे की त्यांना आता बडतर्फ करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे। ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्याला, आमच्या समाजातील लोकांना मारहाण केली, त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे रितसर गुन्हे दाखल होऊन त्या TVS कंपनीचा जो एजन्सीचा जो काय आहे, ती एजन्सी त्यांच्या रद्द करण्याची मागणी आम्ही TVS कंपनीकडे देखील करणार आहे। मी अधिकचा वेळ न घेता, जर का आम्हाला न्याय जर मिळाला नाही, त्या 4 लोकांवरती गुन्हे दाखल व्हावेत, आमची प्रमुख मागणी आहे भीमशक्ती संघटनेची। आणि इथल्या ज्या PSI संगीता कदम मॅडम ज्या आहेत त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। मॅडमने मला बसून ठेवलं, मेडिकलला सुद्धा पाठवलं। नंतर मेडिकलचं पाठवलं तर मॅडम म्हणल्या काय म्हणल्या, उपनिरीक्षक कदम मॅडम म्हणले काय आज। त्याच्यानंतर मग 4 तास बसवल्यानंतर तक्रार घेतली। खेड तालुक्यातील निघोचे ग्रामपंचायत हद्दीत CCTV आणि विकास कामाबाबत झालेल्या आरोपांचे सरपंच सुनीता येळवंडे यांनी खंडन केले आहे। मात्र उपसरपंच व विरोधी सदस्य हे त्यांनी केलेल्या आरोपावर ठाम आहेत। याबाबत निघोजे गावच्या सरपंच सुनीता येळवंडे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना नेमकं काय सांगितलंय जाणून घेऊया।
मी सरपंच सौभाग्यवती सुनीताताई कैलास शेळवंडे. आज दिनांक 28/7/2025 रोजी म्हणजे पत्रकार परिषद बोलवण्याचे किंवा बाईट देण्याचे कारण म्हणजे 21/7/2025 रोजी जे आमच्यावर आरोप करण्यात आले ग्रामपंचायतीवरती किंवा गावावरती जे आरोप करण्यात आले की कॅमेरे बंद असतात, कॅमेरे म्हणजे गावचा पैसा पाण्यात गेला, असे जे आरोप करण्यात आले ते आरोप खंडन करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. तशाच बरोबर जे 5 कामं होती त्या 5 कामांचं काय झालं त्या संदर्भात मी सरपंच असताना तुम्हाला सांगते, ग्रामपंचायतीने CCTV कॅमेऱ्याचा ठराव हा दिनांक 21/7/2025 रोजी ग्रामपंचायतच्या मासिक सभेत घेतला होता. त्यानंतर आपण 24/9/2024 रोजी मासिक सभेत ठराव घेतल्यानंतर या ठरावाचा बहुमताने मंजूर झाला होता. यावेळी सदस्य संख्या 13 पैकी 9 हजर होते. यावेळी कुणी आक्षेप घेतला नाही की म्हणजे हे कॅमेरे नको किंवा कशाला बसवायचे. तर त्याचं तुम्ही म्हणजे मासिक सभेचे प्रोसिडिंग बघून तुम्ही ते कोण कोण हजर होते त्याची माहिती घेऊ शकता. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या शासकीय संकेतस्थळावर टाकण्यात आले होते 8/10/2024 ते 15/10/2024 या काळात हे टेंडर महाराष्ट्र शासनाच्या ज्या शासकीय संकेतस्थळावरती टाकण्यात आले होते. त्याच्यानंतर त्याच्यासाठी 3 टेंडर आले होते. तर ते एक टेंडर होते 46 लाखाचे, दुसरे 44 लाखाचे, तर तिसरे 41 लाखाचे. तर शासनाच्या नियमानुसार आपण 41 वाल्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं. ते कॉन्ट्रॅक्टचा कालावधी होता 2 महिने. त्याच्यानंतर 41 लाखामध्ये 18% इनक्लूड GST. तर GSTची रक्कम जवळजवळ 6,33,000 एवढी आहे. तर या कामाची सुरुवात 11/12/2024 पासून सुरू झाली. काम पूर्ण करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी होता. तर या कालावधीमध्ये त्यांनी काम पूर्ण केले. त्याच्यानंतर आपण त्यांना 3 टप्प्यात पेमेंट दिले. तर ते पेमेंट देत असताना आपण प्रत्येक वेळी मासिक सभेची मान्यता घेऊनच ते पेमेंट दिले. अशा कुठल्याही प्रकारे ते पेमेंट दिले गेलेले नाही आणि याची प्रोसिडिंग बुकला नोंद आहे. तर पुढची माझं हे आहे की जी 5 कामं जी आहेत ती 5 कामं प्रत्येक वेळी मासिक सभेला त्याची मान्यता घेऊनच आपण ती केलेली आहे आणि ती कामं जिथं आहे तिथंच केलेली आहेत. असं काही नाही की ते काम पत्राखोली जर शाळेच्या याच्यावरती आपण सुचवली तर ती ग्रामपंचायतीवरती बांधली. ती कामं आहे तिथंच आहे. आणि त्याची दुसरी एक बाजू म्हणजे की ही कामं करत असताना आपण जे टेंडर ओपनिंग केलं ते टेंडर ओपनिंग ह्याच रूममध्ये आपण 13 पैकी 10 सदस्य आणि 3 कॉन्ट्रॅक्टर आणि 1 सरपंच भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत आपण ते ओपनिंग केलं. त्याची मला वाटतं 26/8/2024 ही आपण विशेष सभा लावली होती टेंडर ओपनिंगची आणि त्यावेळेस हे 10 सदस्य उपस्थित होते. मग त्यावेळेस ह्या 10 सदस्यांनी प्रत्येक लिफाफ्यावरती कॉन्ट्रॅक्टरचे एका कामासाठी जे 3 लिफाफे आले त्या प्रत्येक लिफाफ्यावरती ह्या 10 सदस्यांनी सह्या केल्या. मग त्यावेळेस यांनी त्याच्यावरती आक्षेप घ्यायला पाहिजे होता की ही कामं लोकसभागातून झालेली आहे तर याची टेंडर ओपनिंग तुम्ही का करताय. तर त्यावेळेस हा आक्षेप घेतला नाही. त्याच्यानंतर ह्या तुम्ही पाहू शकता ते लिफाफे ओरिजिनल अजून ग्रामपंचायतीकडे सगळे आहेत. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये फक्त आणि फक्त राजकारण आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये यांनी सांगावं की यांनी कुठली कामं सुचवली आणि त्याच्यासाठी काय पाठपुरावा केला. फक्त राजकीय हेतूतून काम चाललेली कामं बंद पाडणं, विरोधाला विरोध करणं हे सगळं चालू आहे. याच्यामध्ये काहीही तथ्य नाहीये. याला फक्त याच्यात एकच गोष्ट आहे साहेब, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. यांनी लोकांसमोर येऊन ग्रामस्थांसमोर येऊन हे सिद्ध करावं की हे लोकसभागातून झालेलं आहे. त्याच्यानंतर आणि 5 कामांची ती आपल्या पंचायत समितीला पेंडिंग आहे. तो जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य असेल. बंद होते असं म्हणजे माझ्या निदर्शनाला आलं तर ह्याच्यामध्ये काय तथ्य नेमकं साहेब तुम्हाला हे कोणी सांगितलं बंद होतं तर तुम्ही त्याच्या पाठीमागचे फोटो बघू शकता. तो मुलगा आहे इथं त्याचे व्हिडिओ बघू शकता. मी एक तुम्हाला म्हणजे हे म्हणून एक व्हिडिओ दाखवत आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. ज्यावेळेस म्हणजे त्यावेळेला फक्त ते टीव्हीला कनेक्ट नव्हतं, CCTV चालू होतं. टीव्हीला कनेक्ट नसण्याचं कारण इलेक्ट्रिक वस्तू आहे साहेब. माणसात बिघड होऊ शकतो तर इलेक्ट्रिक वस्तूमध्ये नक्कीच होऊ शकतो. तर टीव्हीच्या काही कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे ते टीव्हीला दिसत नव्हते. पण याचा अर्थ त्याचं रेकॉर्डिंग होत नव्हतं असं नव्हतं. म्हणजे ते रेकॉर्डिंग होत होतं. पण दुसरा एक आक्षेप असा येतोय की काय होतं नेमके निगोजे गाव तसं औद्योगिकदृष्ट्या विस्तृत गाव आहे आणि इथं नेमकं काहीतरी क्राईम घडतो त्यावेळेला असं लक्षात येतं की कुठेतरी चोरी झाली, दरोडा पडलाय. त्यावेळेला नेमकं तिथले साहेब त्याच्या माध्यमातून मी हे पत्र दाखवू इच्छिते. हे पोलीस स्टेशनचं पत्र आहे आणि हे पोलीस स्टेशनने आम्हाला जे मेन PI त्यांच्या सहीनं दिलेलं आहे की जे निगोजे गावचं जे कॅमेरे आहे असे पंचक्रोशीत कुठेही कॅमेरे नाही आहेत आणि असे कॅमेरे इतर गावांनी बसवावं अशी त्यांनी आम्हाला विनंती केलेली
केलेली आहे आणि त्या विनंतीवरूनच आम्ही CCTV बसवलेले आहे आणि तुम्ही पर्सनली सुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन त्याची माहिती घेऊ शकता. असं पत्र लिगली कोणी देऊ शकत नाही की जर त्यांना फायदा होत नसेल तर ते देणार नाही ना. दुसरा एक असा आरोप होतो की ही जी 5-6 विकास कामं जी तुम्ही सांगताय ती विकास कामं अगोदर झाली आणि नंतर टेंडर प्रक्रिया झाली, ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे का? साहेब मला तेच म्हणायचंय की असं जर घडलं होतं तर त्या 10 सदस्यांनी त्यावेळेस त्याच्यावरती आक्षेप नोंदवायला पाहिजे होता. त्याबरोबर तिथं 3 कॉन्ट्रॅक्टरही बसले होते, त्यावेळेस त्यांनी तो आक्षेप का नाही नोंदवला? त्यांनी प्रत्येक लिफाफ्यावरती का सह्या केल्या? म्हणजे हे कशाच्या याच्यातून होते? हे सगळं राजकारण आणि राजकारण. बरं, तुम्ही हे इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करता, पण रात्री 10 नंतर ह्या सगळे CCTV सगळे वायफाय वरती आहेत, तर मग 10 नंतर काय प्रोव्हिजन आहे? मागे नव्हती असा आरोप होतोय. नाही, इंटरनेट कधी बंदही नसते आणि इंटरनेट जरी बंद झालं ना तरी रेकॉर्डिंग त्याची पूर्ण चालू असते. इंटरनेट फक्त कशासाठी दिलेलं आहे आपल्याला? एक्सेस तुम्हाला फक्त इझी ऍक्सेस बाबा ग्रामपंचायतीमध्ये होऊ शकते. जर तुम्ही फायबर मेंटेन जर करायचं ठरवलं तर फायबर एवढे लांब लांब तुमची मेंटेन होऊ शकत नाही. ह्यासाठी ग्रामपंचायतीने काय केलं, वायफायद्वारे कॅमेरे आपल्या ग्रामपंचायतीला कनेक्ट केले. फक्त एवढाच विषय इंटरनेटचा. आता रात्री 10 नंतर सुद्धा तुम्ही ते वायफाय प्रोव्हाइड करता? हो, कारण 24 तास आपलं इंटरनेट चालू असतं आणि जरी काही कारण असतं, वायर तुटली किंवा लाईटचा काही प्रॉब्लेम झाला, कधी 1 तास 2 तास बंद झालं, पण त्यावेळेस रेकॉर्डिंग बंद होत नाही. रेकॉर्डिंग चालूच असते. ज्यावेळेस तुम्ही 2 तासाने वायफाय तुमचं चालू आलं, तुम्ही कधी येऊन बघू शकता, ते तुमचं रेकॉर्डिंग चालू आलेलं असतं. हे ते रेकॉर्डिंग पूर्ण झालेली असते त्या ठिकाणी. आता त्या दिवशी मी तुमचा एक फोन कॉल ऐकला, तुम्ही सांगितलं की आत्ता बंद आहेत CCTV. हा, त्यावेळेस स्क्रीन बंद होती पण ऑनलाईन रेकॉर्डिंग चालू होतं. स्क्रीनची पिन तुटल्यामुळे TV स्क्रीन बंद होती. अच्छा. तर 4-5 जी कामं आहेत ती ॲक्च्युली माझ्या अगोदर झाली होती, तरी पण ती जी सिस्टीम आहे ती सगळ्यांना बरोबर घेऊन केली होती असं मला म्हणायचं आहे. आणि नंतर जे काय झालं ते तुमच्या समोर आहे. राहिला विषय CCTVचे जे सगळे पार फ्रॉम स्टार्ट टू एंड ठरावापासून तर सगळ्या शेवटच्यापर्यंत प्रत्येक मिटिंगला घेऊन मिटिंगला समोर ठेवून आपण सगळे विषय केलेले आहेत. त्यामुळे हे जे समजा नाही का, आणि त्या दिवशी आपला विषय झाला होता कॅमेरे बंद वगैरे. कॅमेरे बंद कधीच नसतात. वायफायची समजा यंत्रणा इथं समजा दिसत नसेल एका दिवशी काय, परंतु जे रेकॉर्डिंग वगैरे आहे ते आपलं आपण देत असतो. प्रत्येक वेळेस समजा काय गुन्हा घडला, पोलिसांना जर समजा काय कव्हरेज पाहायचं असेल, फुटेज वगैरे ते इथे येऊन आपल्याकडं पाहत असतात. आणि त्याच अनुषंगाने आता ते ताईने जे पत्र दाखवलं ते कुणी पोलीस स्टेशन काय आपलं नाही का उगाच देणार नाही, काहीतरी त्याच्याने आहे म्हणून दिलं असेल. आणि सगळ्या टेंडर ओपनिंग असू द्या, पेमेंट द्यायचा विषय असू द्या, आपण सगळ्या सदस्यांना विचारून, म्हणजे सदस्यांना म्हणजे जे त्या मिटिंगला विचारून, मिटिंगला जे लोक असतील त्यांना विचारून आपण आतापर्यंत दिलेलं आहे. असं परस्पर काय समजा डिसिजन घेतला या असं निघूच्या ह्या ग्रामपंचायत एक पण विषय नसेल. अच्छा. जे 5 जे कामं आहेत त्याच्याबाबत काय का ते तुमच्या अगोदरच्या कार्यकाळात? माझ्या अगोदरचे आहेत. त्यानंतर समजा काही लोकांनी वरती पंचायत समितीकडे तक्रार केली होती, ती अजून तिथे पेंडिंग आहे. चाकण शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि मीरा मंगल कार्यालयाचे मालक सीताराम शेठ शिवलाल परदेशी यांचं सोमवारी 28 जुलै 2025 रोजी निधन झालं. त्यांचा विविध सामाजिक संस्था संघटनांशी जवळचा संबंध होता. चाकणमधील चक्रेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. चाकण आळंदी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. स्थानिक नागरिकांकडून याबाबत संताप व्यक्त होत आहे. केळगावचे माजी उपसरपंच किरण मुंगसे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय जाणून घेऊया. नमस्कार, मी सुधीर बबनराव वैले, केळगावचा उपसरपंच बोलतो. अनेक वेळा PWDला पत्रव्यवहार केला. 2010 साली हा रस्ता झाला. त्याच्यानंतर परत काही डांबर पडलेले नाही. येता जाताना होणारे त्रास, MIDCत जाणारे कामगार असतील, भाविक आळंदीला जाणारे, दर्शनासाठी जाणारे होणारा त्रास, शाळेतली मुलं असतील, रोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो. यावरती आम्हाला अक्षरशः आता जीव मुठीत धरून चालावं लागतं. त्वरित लवकरात लवकर ह्या रस्त्याचे काम व्हावे अशी आमची विनंती. PWDमध्ये हा रस्ता अधिकृत असल्यामुळं PWDच्या अनेक अधिकाऱ्यांना आम्ही या रस्त्यासंदर्भात तक्रारी केलेल्या आहेत. प्रामुख्याने पुण्याहून येणारं सगळं वाहतूक जे MIDC चाकण आणि मळकळला जातं ते सगळं वाहतूक या रोडने चालतं. शिर्के कंपनीचा मोठा प्रोजेक्ट तिथं असल्यामुळे अनेक जड वाहतूक या रोडने होते. 2010 साली रस्ता झाला, त्याच्यानंतर अजून डांबर झाले ना. अनेक वेळा प्रशासनाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या रस्त्याने जातात त्यावेळेस फक्त थोडंसं डांबर टाकलं जातं, रस्त्याचं लेवलिंग केलं जातं.
त्याच्यानंतर पुन्हा रस्ता 1 महिन्याचा इशे ते होतो. आतापर्यंत किमान 7 ते 8 मृत्यू या रस्त्याला झालेले आहेत, अनेक अपघात झालेले आहेत, परंतु प्रशासन अजूनही या रस्त्या संदर्भात कुठलीही ठोस पावलं उचलत नाही. प्रशासनाकडे आमची एवढीच विनंती आहे की आणखीन किती तुम्ही लोकांचा जीव घेणार. असे रस्ते यासाठी महाराष्ट्र शासन कारणीभूत राहील असं आम्हाला वाटतं. म्हणून पुढील येत्या काळात जर या रस्त्याचं काम झालं नाही तर ग्रामस्थांतर्फे आम्ही नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.